दादा सांगितलं ना मग. एक पाऊल जर पुढे टाकलं ना मी पोलिसांना बोलवी ना. पोलीस पोलीस पोलिसाची धमकी देते मला. अरे एवढ्या रात्रीचं पोलीस काय काळ कुत्र सुद्धा फिरत नाही भाऊ. ए चल पडा गाडी चल 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 सोड. नाही म्हणत. त्याने सानिकाचा पण हात धरलेला. मार त्याला. त्याला पण पकड त्याला. परत माझ्या बहिणींकडे बघा तर याद राखा. काय लागलं ना हा तायडे. लाज नाही वाटत शुभ तुला? रात्रीच्या वेळी आम्हाला तिघींना एकट्याला सोडून गेलास तू, ते पण भर रस्त्यात. अरे भाऊ आहेस ना आमचा. आमचं ठीक आहे. हिचं काय? हिचं तर अजून लग्न पण नाही झालं. त्या दारुड्यांनी हिच्या बरोबर काय बरं वाईट केलं असतं मग काय केलं असतं तू? तायडे काय बडबडतीयस? मी बाहेर काय मजा करायला गेलेलो. मी घर शोधायला गेलतो ना मग. आणि आपल्याला घर नाही मिळालं उद्या परत रस्त्यावर राहायला लागेल. मला काय माहिती असलं काहीतरी होणार आहे. अगं शोभा तर आपल्यासाठीच गेलता ना मग. तू त्यालाच काय बडबडतेस? बरं शुभ मिळालं का घर? उद्यापर्यंत होईल असं वाटतंय मला. आणि तोपर्यंत काय करायचं? असं रस्त्यावर थांबायचं आम्ही? म्हणजे येऊ दे ते दारुडे गेले आता अजून 4 लोकांना घेऊन येतील मग झालं कल्याण. तायडे असलं काय बी नाही होणार आहे. हे बघ मी रात्रभर जागणार आहे. इथंच उभारणार आहे. तुमच्या केसाला बी धक्का लागू देत नाही. तुम्ही झोपात. अरे तू काय पूर्ण रात्र जागत बसणार आहे शुभ? तू मी थकलायस की रे? आई तू माझी काळजी नको करूस. ऐक माझं आता. चल चल सांग चलतंय. बस बस सानू तू जा आईला घे. माझ्यासाठी? कारण की अगं माझं तुझ्यावर प्रेम. अरे मग तुला कळत कसं नाही? माझं सुद्धा तुझ्यावर प्रेम. तुझं हृदय मी खूप सांभाळून ठेवेन.
शुभू बाळा, आई उठलीस? रातभर झोपला नाहीस वे? डोळं बघ कसं झाल्यात, डोळ्याला डोळा बी लागलेला दिसत नाहीये. किती थकलाय रे. जरा थकल्यासारखं झालंय, पण एकदा आपलं हक्काचं घर मिळालं ना, शांत आणि सुखाची झोप घेईन. खरं आहे तुझं. एवढ्या सकाळी सकाळी फोन कोणाचा आहे? काय माहित नाही का? थांब बघतो. हॅलो, शुभू बोलतोय का? होय शुभू बोलालोय. तुम्हाला राहायला अर्जंट रूम हवी होती ना? होय रूम पाहिजे होती, पण तुम्हाला कसं काय माहित? कोणी नंबर दिलता काय? अहो ते सगळं जाऊ द्या, तुम्हाला आता रूम हवी की नको तेवढं सांगा. होय दादा पाहिजे. रूम कुणीकडे आहे? हे बघा, रूम छोटी आहे, अडचण होईल, पण तुम्हा सगळ्यांना ॲडजस्ट करून घ्यावं लागेल. दादा ऍडजस्ट करू आम्ही. काय हक्काचं घर मिळणं लय महत्वाचं आहे, पण भाडं काय आहे? भाडं कमीच आहे, तुमच्या बजेटमध्ये बसेल, आणि तुम्हाला डिपॉझिट पण द्यावं नाही लागणार. काय डिपॉझिट नाही द्यायचं? थँक्यू दादा. मला ऍड्रेस पाठवा, आम्ही येतो लगेच. वय पाठवतो. हा, शुभू, अरे कुणाचा फोन होता? काय म्हणत होते? आपल्याला घर मिळालं, देव पावला. भाडं बी कमी आहे आणि डिपॉझिट बी नाही म्हटला. खरं आहे तुझं. शुभू, बघितलंस, देव आपली परीक्षा घेतो बी आणि आपल्या पाठीशी उभा राहतो बी. आई अंबाबाई, पावलीस ग. कुठे गेली असेल पिहू? काका काकू तर मला काही सांगायलाच तयार नाही. कोण सांगेल आता मला? वर्षा, पिहू कुठे काय माहितीये का तुला? पिहू तिच्या शाळेतून 2 दिवसासाठी पिकनिकला गेली. अच्छा, बरं, थँक्यू. म्हणजे आता पिहू बद्दल मला तिच्या शाळेतनच माहिती मिळेल. त्या दिवशी सिक्युरिटीतल्या घनश्याम काकाने शुभूच्या बाबांना पकडून आणलं होतं. त्यांना गाठायला हवं. त्यांच्याकडनं नक्की काहीतरी कळू शकेल. दादा, जी मॅडम. ते हवालदार घनश्याम काका आज ड्युटीवर आले नाहीयेत का? कुठे दिसत नाहीयेत. नाही मॅडम, घनश्यामने आज अचानक 2 दिवसाची सुट्टी टाकली आहे. अचानक सुट्टी? हो का? काय झालं मॅडम? नाही म्हणजे काही प्रॉब्लेम झालाय काय? नाही नाही, प्रॉब्लेम वगैरे असं काही नाही. माझं ना ॲक्च्युली काम होतं त्यांच्याकडे. तुमच्याकडे त्यांचा फोन नंबर किंवा पत्ता आहे का? मला देता का प्लीज? हा, आहे ना.